नमस्कार, मी प्राध्यापक बाबासाहेब. या अगोदर आपण सत्य या यमाबद्दल माहिती घेतली आहे. आज आपण अस्तेय या यमाबद्दल माहिती घेणार आहोत. अस्तेय हा योगशास्त्रातील यम नियमापैकी एक महत्त्वाचा सिद्धांत आहे, जो पतंजलीच्या अष्टांग योगमधील यमांचा एक भाग आहे. यम हे सामाजिक आणि नैतिक नियम आहेत, जे व्यक्तीच्या आचरणाला शुद्ध आणि संतुलित बनवतात. अस्तेयचा शाब्दिक अर्थ आहे चोरी न करणे किंवा दुसऱ्याच्या वस्तू, संपत्ती किंवा हक्क यांच्यावर अतिक्रमण न करणे. पण हा सिद्धांत फक्त भौतिक चोरीपुरता मर्यादित नाही, तर त्याचा अर्थ खूप व्यापक आहे. एकदा एका छोट्या गावात राहणारा शंकू नावाचा एक गरीब शेतकरी होता. तो खूप मेहनती होता, पण त्याच्याकडे फारसं काही नव्हतं. गावात एक श्रीमंत व्यापारी शेठजी राहायचा. शेठजीच्या बागेत एक सुंदर सफरचंदाचं झाड होतं, ज्याची फळं गावभर प्रसिद्ध होती. एकदा शंकू बाजारातून घरी परतत असताना शेठजीच्या बागेजवळून जात होता. रात्रीच्या अंधारात त्याला झाडावर लाल सफरचंद दिसली. त्याच्या मनात विचार आला, एक सफरचंदाने काय फरक पडणार? शेठजीला काही कळणार नाही. त्याने एक सफरचंद तोडले आणि घरी गेला. घरी जाऊन त्याने ते खाल्ले, पण त्याला काहीतरी खटकत होतं. त्याचं मन अस्वस्थ झालं. दुसऱ्या दिवशी शेठजीच्या नोकराने बागेतून एक सफरचंद गायब असल्याचं सांगितलं. शेठजीने गावात सांगितलं, ज्याने सफरचंद घेतला असेल त्याने पुढे येऊन सत्य सांगावं, मी त्याला माफ करेन. शंकूला खूप भीती वाटली, पण त्याने हिंमत करून शेठजीकडे जाऊन सत्य कबूल केलं. तो म्हणाला, मला भूक लागली होती म्हणून मी एक सफरचंद घेतलं, मला माफ करा. शेठजीने रामूचे सत्य ऐकून त्याला माफ केलं आणि म्हणाला, रामू, तू सत्य बोललास, याचा मला अभिमान आहे. अस्तेय म्हणजे केवळ चोरी न करणे नव्हे, तर मनात दुसऱ्याचं घेण्याचा विचार न येणं. तुझी भूक मी समजू शकतो. आजपासून तुला माझ्या बागेतून दररोज एक सफरचंद मिळेल, पण इमानदारीनं. रामूला आपली चूक कळली आणि त्याने आयुष्यभर अस्तेय आणि सत्याचे पालन करण्याची शपथ घेतली. गावात त्याच्या प्रामाणिकपणाची चर्चा झाली आणि शेठजीने त्याला आपल्या बागेत कामही दिलं. अस्तेय म्हणजे काय, तर भौतिक चोरी टाळणे, म्हणजे दुसऱ्याच्या वस्तू, पैसे किंवा संपत्ती चोरणे. अभौतिक चोरी, यात दुसऱ्याच्या वेळेची, श्रेयाची, विचारांची किंवा भावनांची चोरी करणं. सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारी, निसर्गाचे संसाधन अति वापरणे किंवा इतरांचा हक्क हिसकावणे. पतंजलीने म्हटलं आहे, अस्तेय प्रतिष्ठाया सर्वरत्नोपस्थानम, अर्थात जेव्हा व्यक्ती अस्तेयमध्ये स्थिर होते तेव्हा सर्व प्रकारचे रत्ने त्याच्याकडे आपोआप येतात. सुखी राहण्यासाठी यम नियमाचे पालन करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.